फोर व्हीलरनं धडक देत आहे हे आपण बघू शकता. त्याची भाषा गाडीचा ब्रेक फेल झाला म्हणून गाडी लागली. काय झालं? ब्रेक फेल झाला पाहू शकता. हा ब्रेक फेल झालं गाडी स्टेजला येऊन लागली. तुमचं आमचं नेमकं काय झालं? नमस्कार, आपण आता आलो आहोत हिमायतनगर 33 KV उपकेंद्र हिमायतनगर येथे. आणि आज या हिमायतनगर तालुका ठिकाणी 33 KV उपकेंद्र या ठिकाणी बराचसा सावळा गोंधळ भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री वामनराव पाटील यांनी एक दोन तक्रारी घेऊन आले होते. तक्रारीचं रूपांतर आंदोलनामध्ये केलं आणि त्यानंतर बऱ्याचशा अशा तालुक्यामधल्या विविध तक्रारी वाढत गेल्या आणि हे प्रकरण वेगळंच वळणाला पोहोचलं या MSCBच्या विद्युत वितरण कंपनीच्या या भ्रष्टाचाराच्या खात्याकडून. तर त्यांना नाईलाज असतो आज आमरण उपोषणाला बसावं लागलं. तर हा नेमका प्रकार आहे काय हा त्यांच्या तोंडून आपण ऐकून घेऊया. तर मला सांगा, हे नेमकं तुम्ही एक दोन तक्रारी घेऊन आले होते असं आम्हाला कळालं. त्यानंतर हे नेमकं एवढे प्रकरण तुमच्यासमोर काय घडलं? मी तालुका अध्यक्ष या नात्यानं माझ्याकडं बरेच शेतकरी गेल्या 5-6 महिन्यापासून यायलेत. एक 6-7 शेतकरी, त्यामध्ये एक आमचा शेतकरी आहे सुभाषदादा बलपेलवाड म्हणून. आता वार्ड क्रमांक 17चे नगरसेवक आहेत. यांचा सुद्धा एक डीपीचा विषय आहे. यांचा सुद्धा एका डीपीचा विषय आहे. त्यांनी मला वाटते जवळपास 2 ते 3 वर्षापासून आम्ही डीपीची मागणी 4-5 वर्षापासून डीपीची मागणी करत आहोत त्यांच्या शेतात. आणि डीपीची मंजुरी असून सुद्धा त्यांना डीपी दिलेली नाही. अशा अनेक तक्रारी इथं आम्ही घेऊन आलोय. आणि काही लोकांचे तर ट्रान्सफॉर्मरसाठी अक्षरशः गहू जळालेत, ट्रान्सफॉर्मर न मिळाले उन्हाळ्यानं, म्हणजे ते पाण्याअभावी. अशा काही अडचणी घेऊन इथं आले असता बेकायदेशीर या हिमायतनगरच्या 33 KV मध्ये इथल्या उपअभियंता पाटील साहेब, मग लाड साहेब असतील, आणि सगळ्यात मोठा गुंडा म्हणलं तर या हिमायतनगरमध्ये राम चव्हाण साहेब असतील, इंजिनियर. मग ते शिवनी अपाराव पेठ असेल, हिमायतनगर असेल, पुन्हा इकडे सरसम असेल, ह्या पूर्ण हिमायतनगर तालुक्यात म्हणलं तरी काय ते वावगं ठरणार नाही. आज बेकायदेशीर इथं ट्रान्सफॉर्मर जवळजवळ 16 माझ्या नजरेत आढळून आलेले आहेत. हे त्यांना पण माहीत झालेलं आहे आज रोजी. बेकायदेशीर कुठलं त्याला MSCBला त्या ट्रान्सफॉर्मरची नोंद नाही, त्याला कुठलंच काही नाही. कुठले तरी आणायची डीपी, कुठले तरी घ्यायचे पोलं, आणि या जाओ यारो बांधो बारा आधा तुम्हारा आधा हमारा असं असणारे या कर्मचाऱ्यांनी पूर्ण कामं करून घेतली आहेत. त्यामध्ये आमच्या उपोषणाची दखल घेऊन फक्त एक ट्रान्सफॉर्मर आणून दिला, इथं जमा केला MSCB ऑफिसला. त्या ट्रान्सफॉर्मर सोबतचे पोलं वगैरे काही खाल्लेले नाहीत. ट्रान्सफॉर्मर आणि तार आणून फेकला. मग ते जे कोणी इथं वीज चोरी करणार असेल त्याच्यावर काही कुठली तक्रार घेतलेली नाही, तक्रार दिलेली नाही किंवा त्याला दंड लावलेला नाही. सर, म्हणजे जो ट्रान्सफॉर्मर अनधिकृत होता तात्पुरती थातूर कारवाई असं करून त्या जे विना परवानगीवाल्या शेतकऱ्या ट्रान्सफॉर्मर आणून एक तुमच्या उपोषणासाठी निमित्तानं बसवला. तर आमच्या असं कळलं आम्हाला की ज्याचा ट्रान्सफॉर्मर काढून आणला त्यांच्या घरच्यांकडून तुम्हाला धमक्या, तुमच्या उपोषणाला धमक्या, तुमच्या उपोषणाला त्यांच्या 4 व्हीलरनी धडक देण्यात आली म्हणा. असं म्हणजे हे योग्य आहे का? हे खरं? हे 100% खरं आहे. अख्ख्या पूर्ण हिमायतनगर शहराला माहीत झालेलं आहे. मी उपोषणाला बसलो असता त्याच MSCBच्या कर्मचाऱ्यांनी त्या डीपी मालकाला सांगितलं की असं तुझं नाव आलं, बसले त्यांना जाऊन भेटा. त्याने भेटायला आले, माझं नाव घेतलं तर जोड्यानं मारतो असे त्यांनी 2 शब्दात मला शिवीगाळ करून पुन्हा त्यांचाच मुलगा माझ्या या उपोषणाच्या इथं डायरेक्ट त्या साईडनं पूर्ण गाडी घेऊन इथं येऊन ठोकला. पण ही राष्ट्रवादी आहे. आम्ही कोणाच्या अशा दादागिरीला किंवा हुकुमशाहीला आम्ही दमणार नाही. लोकशाही मार्गाने आम्ही आमचा न्याय हक्क मागू आणि आम्हाला 100% न्याय मिळेल याचा विश्वास आहे. बरं, याच 14-15 डीपीच्याच तक्रारी आहेत का? आणखीन काही तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब लोकांच्या तक्रारी पण तुमच्या समोर आता यायला लागल्या? लाईट बिलासाठी पैसे वसूल केले जातात 4-4 महिन्यापासून ते दिलेले नाहीत. कोणाचे फ्यूज टाकतो, कुठलं केबल बदलतो, असे घेऊन बरे तालुक्यामध्ये प्रत्येक गावात लोचे आता. MSCB म्हणलं की सगळ्यात नंबर 1 वर यांचं ते असं असणारं लूट चालू आहे. आणि प्रत्येक गावामध्ये आहे. आता शिवनी अपाराव पेठमध्ये अलगच डीपीचे पैसे खाल्लेले आता ते नोंद आमच्याकडे नाही. फक्त हिमायतनगर शहरापुरतं 14-15 डीपीचं नाव आलं. फक्त पैसा दे डीपी घे हेच नारा चालू आहे MSCBला. आता बघू त्यांनी कसे पैसे घेतात आणि कशी डीपी जाते. आमचं एकच म्हणणं आहे
ज्या तुम्ही खरोखर शेतकऱ्याला गरज आहे त्यांना तुम्ही काही देत नाही, त्यांच्याकडून जर असे काही 4 पैसे घेऊन तुम्ही कामं करून त्याची जर त्यांना खोटं बोलत असाल, हरकत नाही, घेतले पैसे तरी त्यांनी काम तरी करावं हे तरी आमची आशा अपेक्षा राहते. त्यांचं ते पैसे घेऊनही काम करत नाहीत. आणि इथं एका रात्री डीपी खोदलेल्या विहीर खोदलेल्या माणसाला पाणी लागलं की दुसऱ्या दिवशी विहीर डीपी, म्हणजे याचा अर्थ काय, दे पैसे घे डीपी. म्हणजे निव्वळ असं म्हणायचं का, निव्वळ ज्यांनी भरमसाठ पैसा ओतला त्यांना डीपी, आणि जे रितसर मार्गाने कायदेशीर अर्ज करतील त्यांना 4-4, 5-5 वर्ष विलंब करून सुद्धा डीपी देत नाहीत. 100% करा. हिमायतनगरच्या MSCB ला दुसरं काहीच नाही, पैसा आहे तर त्याचं काम, नाही तर काहीच नाही. तर आपली याच्यानंतरची भूमिका काय राहणार आहे नेमकं आता ह्या उपोषणाच्या याच्यावर? नाही, आम्ही आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही उपोषणात उठणारच नाही. आजचा 4था दिवस आहे. आमच्या मागण्या त्यामध्ये आता आमच्या उपोषणाची दखल म्हणून एक ट्रान्सफॉर्मर आला, आणि ज्या लोकांचे 4-4 महिन्यापासून पैसे घेतले होते ते असे पैसे जवळजवळ 3,30,000 रुपये राम चव्हाण या माणसानं डिपार्टमेंटच्या माणसाला कळू नका पाटील बाहेरला बाहेर देतो म्हणून माझ्या उपोषणाच्या दारी आणून पैसे लोकांना वाटप केलेली आहे. म्हणजे ह्याच्या अगोदर इथं कार्यकाळ त्यांचा होता त्यावेळेस घेतलेले पैसे उपोषणाच्या धसकीनं त्याचा कार्यकाळ नव्हता, त्याचा कार्यकाळ त्याला ग्रामीणला आहे, अर्बनला इथं लाड म्हणून आहे. आज त्यांची ड्युटी चालू आहे, 15 दिवसाला त्यांची रिटायरमेंट आहे. रिटायरमेंट 15 दिवसाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी 4 महिन्यापासून लोकांचे पैसे खाल्लेले आहेत. ते सगळे पैसे मी त्यांना तक्रार केली असता मी म्हटलं बाबा तुम्ही पैसे घेतलेल्या लोकांचे वापस करा नाहीतर काम करा, असं बोलल्याच्या नंतर या माझ्या उपोषणाची दखल घेऊन एक ट्रान्सफॉर्मर आला इथं MSCBच्या प्रांगणात, आणि 3,30,000 रुपये आपल्या उपोषणाच्या दखल घेऊन त्यांनी त्या बिचारा गोरगरीब शेतकऱ्यांना आमच्या राष्ट्रवादी पार्टीकडून मिळाले. केवळ भ्रष्टाचाराची बिलकुल रक्कम, भ्रष्टाचाराची. इथं बसल्यामुळे 3,30,000 रुपये तुम्ही उपोषणाला बसल्यामुळे त्यांना हा पहिला दणका त्यांना नेट कॅश दिलेत. आणखीन असं बरंच काही घबाड आणखीन लपलेलं आहे असं तुम्हाला वाटते का? असं काढायला गेलं तर 6 महिने लागतात, पण आता सगळं एकदा सुधारता येणार नाही. बरं. दारू प्रत्येक जण पिणारे जातात, पण जे जास्त पिणार आहेत त्यांना एकदा दारू सोडत नाही, त्यांना दमादमानं सोडतो म्हणून मायबापाच्या समोर बी पिते. त्या पद्धतीचं असं असणाऱ्या हिमायतनगरच्या MSCBचे 70% लाईनमॅन दारू पिणारे आहेत बघा. तर हे बघा आपण बघू शकता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमायतनगरचे तालुका प्रमुख वामनराव पाटील वडगावकर यांनी या महावितरण कंपनीच्या MSCBच्या 33 KV इथे एक तक्रार घेऊन आले असता त्यांना असा बराचसा सावळा गोंधळ आढळून आला. आणि ज्यांनी अवैधरित्या डीपी जे की पैशाच्या जोरावर हे केले आणि त्यांच्याकडून डीपी काय एखाद्या व्यक्तीचा काढून आणला तर त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला. त्यामध्ये महावितरणचा कर्मचारी सुद्धा जखमी झाला आणि त्याची कुठलीही शासन दखल घेत नाही. अशी उद्धट भाषा वापरून जे अवैधरित्या डीपी वापरले त्याचे काढले आणि ते यांच्यावर जीव घेणं हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. तरी याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं ही सर्व जनतेतून मागणी होत आहे. तरी मी राम पोलसवाड, महाराष्ट्र जीवन न्यूज, नांदेड प्रतिनिधी, हिमायतनगर.